ताज इलेव्हनच्या माध्यमातून हितेश डोंगरेकडून पहिला चेंडू चांगलासा बीट करत असताना फलंदाज कैलाससाठी पुढील चेंडू गोलंदाजी मार्कर हितेश डोंगरे. ताज इलेव्हन संघाचा आयकॉन खेळाडू हितेश डोंगरे, त्याचबरोबर श्री समर्थ कृपा संघाचे आयकॉन अर्जुन हुमणे, त्याचबरोबर कैलास भांडे. हितेशचा पुढील चेंडू कैलाससाठी. हो चांगला असा पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली अशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये अजून सुद्धा धावफलक ओपन नाही येते श्री समर्थ कृपा संघाचा. चांगली अशी गोलंदाजी हितेश डोंगरेच्या माध्यमातून. हितेशचा पुढील चेंडू कैलाससाठी. चांगला असा ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला फटका, तिथे 1 धाव पडून पूर्ण. याचबरोबर श्री समर्थ कृपा संघाचा अकाउंट ओपन होत असताना 1 धाव धावफलकावर. 3 चेंडू आणि 1 धाव. पाहू शकता 2 दिवसांमध्ये आंबेड प्रीमियर लीग आपल्याला 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात पाहायला मिळते. चांगली अशी कव्हरिंग 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. पाहूयात हितेशचा पुढील चेंडू ऑन स्ट्राईक श्री समर्थ कृपा संघाचा अर्जुन. पंचांकडे जोरदार अपील, परंतु तिथे काय घडतंय मैदानामध्ये, फेकी खराब. 1 धाव. 1-1च्या स्वरूपात धावफलक पुढे जात असताना 2 धावा धावफलकावर. 4 चेंडू 2 धावा. चांगलीशी गोलंदाजी हितेश डोंगरेच्या माध्यमातून मैदानात चालत असताना 4 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज हितेश डोंगरे. 4 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा खर्च केले तर हितेशने चांगली अशी गोलंदाजी हितेश डोंगरेच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक कैलास भांडे. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅट्समन कैलास भांडेला बीट करत असताना गोलंदाज हितेश डोंगरे. मात्र 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत ते हितेशने, आणि त्या 4 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. चांगलासा फटका कैलासच्या माध्यमातून ऑन साईडच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक पवन माली, चांगलासा क्षेत्ररक्षण. चांगलीशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. किती धाव घेतल्या धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 धावा धावफलकावर. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर. चांगली अशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून. पाहूयात दुसरं शतक बंटी हिरामन गडगेच्या हातामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगलीशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून. त्याचबरोबर पाहू शकतो दुसऱ्या षटकामध्ये हिरामन गडगे ऑन स्ट्राईक अर्जुन हुमने. रिवर्स. हा चेंडू वाईड बॉल. याच वाईडच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वर. 5 धावा धावफलकावर. काही अशी शांत सुरुवात श्री समर्थ कृपा संघाकडून. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत ताज इलेव्हन संघाकडून पाहायला मिळाले. पुढील चेंडू बंटीचा. अर्जुनसाठी चेंडू आणि
काय पाहायला मिळतोय या सामन्याचा पहिला चौकार अर्जुन हुमनेच्या बॅटमधून. चला सामन्याला सुरुवात. स्पीडअप घ्या. कैलास भांडे ऑन स्ट्राईक. तसं गोलंदाजी मार्कवर बंटी. पुढील चेंडू. हो चांगला असा चेंडू. पुन्हा एकदा बीट होत असताना फलंदाज कैलास भांडे. कैलास भांडेचे बॅट आज काही शांत पाहायला मिळते मैदानामध्ये. चांगली अशी गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून सुद्धा. तीन चेंडू हाताळलेत त्यामध्ये 6 धावा खर्च करत असताना बंटीचा पुढील चेंडू. हो चांगलासा फटका कलजच्या माध्यमातून तेथे क्षेत्ररक्षक तैनात हितेश डोंगरे. चांगलीशी फेकी. 1 धावाच्या मर्यादेने संघाची धावसंख्या 11 धावा. स्कोअरबोर्ड. चांगलीशी गोलंदाजी. चौक्याच्या नंतर काहीसे कमबॅक करत असताना गोलंदाज बंटी. पाहूयात बंटीचा पुढील चेंडू. हो सुंदर असा फटका. चेंडू हवेत आणि तिथे काय पाहायला मिळतंय खराब क्षेत्ररक्षण हितेशच्या माध्यमातून. चेंडू जातो सीमारेखे पार. 4 धावा चौकार. शांत पाहायला मिळते मैदानामध्ये. अर्जुनची मात्र चांगलीशी फलंदाजी. पाहूयात हिरामनचा पुढील चेंडू अर्जुनसाठी. हो रिव्हर्सचा फटका. हा चेंडू जातोय सीमा रेखे पार. काय ते पंचांचा इशारा. 6 धावा. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. आकाशचा चेंडू. चांगलासा. ओहो वाईट बॉल. याचबरोबर संघाची धावसंख्या 22. काहीसा दबाव ताजेल संघावर पाहायला मिळतोय. 2 ओव्हरमध्ये 21 धावा. चांगलीशी फलंदाजी चालू असताना श्री समर्थ कृपाची सलामी जोडी मैदानामध्ये. चांगलीशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. आकाश गडगेचा पुढील चेंडू कैलास भांडेसाठी. पुन्हा एकदा पाहायला मिळतो सेम बॉल. परंतु तिथे काय घडतंय काहीसं खराब क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या मागे पाहायला मिळतंय.
पंचाचे दोन्ही समांतर. हवा काहीशी खराब गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. सत्तावीस धावा धावफलकावर. चांगलासा स्कोअर श्री समर्थ कृपा संघाकडून आपल्याला स्कोअर बरोबर पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर. आकाशचा पुढील चेंडू चांगलासा कट. त्याचं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. एक धावच मिळेल. एक धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या 28 धावा. 28 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत एकच चेंडू या षटकामधील. अजून सुद्धा 5 चेंडू बाकी या षटकामध्ये. पाहूयात अर्जुन हुमने ऑन स्ट्राईक. चांगलीशी फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून. अजूनपर्यंत 5 चेंडूंमध्ये 15 धावा अर्जुनच्या खात्यावर. चांगली अशी फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून. आकाशचा पुढील चेंडू चांगलासा लेग साईडवर टाकलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. हितेश डोंगरे चांगलासा क्षेत्ररक्षण. एक धावेच्या मदतीने स्कोअर बोर्ड पुढे. 29 धावा धावफलकावर. चांगली अशी कॉम्बिनेशन सलामी जोडीच्या माध्यमातून. चांगलासा स्कोअर पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गस्थ असताना 29 धावा धावफलकावर. आकाशचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. चांगलासा फटका. तिथे क्षेत्ररक्षक गणेश माली बंटी खडगे. चांगले क्षेत्ररक्षण बंटीच्या माध्यमातून. एक धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 रन. स्कोअरवर 30 धावा धावफलकावर मार्गस्थ असताना. चांगलीशी फलंदाजी. चांगलासा स्कोअर 30 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना काहीसा रनअप मध्ये व्यत्यय. मैदानामध्ये काहीसं शांत असं वातावरण पाहायला मिळतंय. 30 धावा धावफलकावर. पुढील चेंडू आकाशचा. हो चांगला असा पुन्हा एकदा वाईट चेंडू आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 31 धावा. अजूनपर्यंत आकाशने 3 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये 10 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली अशी फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. 16 धावा त्याच्या खात्यावर 6 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू आकाशचा अर्जुनसाठी. चांगलासा ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. परंतु अजून एक वाईट बॉल. काय घडतंय मैदानामध्ये. कशी लाईन भरकटताना पाहायला मिळते. आकाश 32 धावा धावफलकावर. 3 चेंडू त्यामध्ये 11 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत आकाशने. पाहूयात आकाशचा पुढील चेंडू अर्जुनसाठी. चांगलासा फटका अर्जुनच्या माध्यमातून. एक धाव तर आले. तिथे काय व्हायचं. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. तिथे काहीच कैलास भांडे मात्र दुसऱ्या धावासाठी तयार नव्हते. परंतु चांगला असं स्कोअर अजूनपर्यंत श्री समर्थ कृपा संघाकडून ऑन स्कोअरबोर्ड पाहायला मिळतोय. तिसरं षटक त्यामध्ये 4 चेंडू अजूनपर्यंत आकाश याने हाताळलेत आणि धावसंख्या 33. चांगली अशी धावसंख्या अजूनपर्यंत श्री समर्थ कृपा संघ याच्या खात्यावर. पाहू शकतो आकाशचा पुढील चेंडू कैलाससाठी. आणि काय पाहायला मिळतंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये आकाशच्या माध्यमातून. काहीसा सराव त्याच्या कामी येत नाही. तो या मैदानावर केलेला दररोजचा सराव परंतु काही कामी येत नाहीये आकाशच्या. काहीशी त्याला योग्य ती लेंथ मैदानावर भेटत नाहीये. 4 चेंडूंमध्ये 13 धावा. काहीसा महाग शतक ठरत असताना आकाशचं
पुन्हा एकदा पाहू शकतो. पुन्हा एकदा वाईट बॉल, खराब गोलंदाजी मैदानामध्ये चालू असताना आकाशच्या माध्यमातून एका षटकामध्ये एवढे धावा खर्च केले आहेत की इथे आम्हाला स्कोअरबोर्ड मध्ये जागा नाहीये गोलंदाजाच्या खात्यामध्ये धावा लिहायला. चांगलासा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात जगदीश भगत. चांगलासा क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल. एक धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. ₹36 रन स्कोअरबोर्ड. पहिला आकाशचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू असेल षटकामधील. चांगलासा चेंडू. शाईन या टू व्हीलरची चावी जर कोणाला मिळाली असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. 3 शतक 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावा. स्कोअरबोर्ड चांगल्याचं स्कोअर समर्थक कृपया संघाकडून पाहायला मिळत आहे, परंतु काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये आकाशच्या माध्यमातून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा रेंज लावली जाईल मैदानामध्ये. तोपर्यंत संधी देवे डीजे. संघाची धावसंख्या 38 वर. व्हाईटच्या माध्यमाने एक एक धाव पुढे जात असताना 38 धावा धावफलकावर. हिरामनचा पुढील चेंडू कैलाससाठी. ओहो, चांगलासा चेंडू. व्हाईटच्या नंतर चांगलासा कमबॅक करत असताना गोलंदाज बंटी उर्फ हिरामन गडके चांगलासा
चेंडू चांगलीशी लेन पाहायला मिळाली या चेंडूवर, परंतु 38 धावा चांगला स्कोअर पाहायला मिळतो. याचबरोबर जर फलंदाजी होत राहिली तर चांगलासा टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चांगलासा फटका ऑनसाइडच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक पद्माकर कराले एक धाव तर घेतली. काय होतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी काहीशी खराब योग्य दिशेला फेकी आली नाही, त्यामुळे 2 धावा पडून पूर्ण. याचबरोबर संघाची धावसंख्या 40 धावा. धावफलकावर चांगलाच पट्टीचा पुढील चेंडू, परंतु काय पाहायला मिळते, एक धाव नाही, फलंदाज बाद. सॉरी, एक धाव. धावफलकावर आजच्या दिवसातील दुसरा सामना ताज 11 त्यांना फाईट करतो श्री समर्थ कृपा. चांगलासा सामना मैदानामध्ये चालू असताना चौथं षटक मार्गस्थ असताना हिरामनचं 41 धावफलकावर. हिरामनचा पुढील चेंडू, हो पॅडवर आधारलेला चेंडू, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल याचं दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एक फाईटच्या स्वरूपात एक धाव. याचबरोबर संघाची धावसंख्या 42, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 42 धावफलकावर हिरामनचा पुढील चेंडू, ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू हिरामनचा. चांगलीशी गोलंदाजी हिरामनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूया हिरामनचा पुढील चेंडू, ओहो काय चेंडू टाकला यष्ट उद्ध्वस्त होत असताना. फलंदाज कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये त्र्यंबक कराले. पाहत कशी प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी हिरावनच्या माध्यमातून पाहायला मिळाली चौथ्या षटकामध्ये. चार षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त, मध्ये 42 धावफलकावर एक गडी बाद. पाहत हितेश डोंगरे तो अर्जुन हुमने चांगलीशी लढत पाहायला मिळेल. ओहो पंचांकडे जोरदार अपील, परंतु ओहो बोल्ड यष्टी पुन्हा एकदा यष्टी उद्ध्वस्त. काय पाहायला मिळते, काहीसे मोठे धक्के श्री समर्थ कृपा संघाला पाहायला. रवी गडगेसाठी मोठी संधी असेल. जर रवी गडगे जर षटकार खेळत असेल तर देवा पाटील बोटकले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येत असताना फलंदाज रवी गडगेसाठी काहीशी मोठी संधी, परंतु गोलंदाजी मार्कवर हितेश डोंगरे
चांगलासा चेंडू हितेशच्या माध्यमातून काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळते. शेषावरती खूपच संघाला दोन मोठे लगोपाठचे हदरे आणि धावपळ काहीसे स्थगित असताना 42 या धावसंख्येवर 5वं षटक मार्गस्थ असताना 42 धावा स्कोअर बोर्ड. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी हितेश डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानामध्ये. 5वं षटक मार्गस्थ असताना चांगलीशी गोलंदाजी हितेशची. रवी गडगे काहीशी कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक देवा पाटील यांच्याकडून त्यांना प्रत्येक षटकारासाठी. हो पुन्हा एकदा परंतु रवी गडगेला काही चेंडू समजत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू धावफलक मात्र स्थगित 42 या धावेवर. चार चेंडू हाताळलेत. चारही चेंडू निर्धाव. हितेश चांगलीशी गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये काहीसे फलंदाजांवर दबाव. ओहो चांगलासा फटका चेंडू हवेत. चेंडू गोल क्षेत्ररक्षक पद्माकर कराले. ओहो झेल सुटतोय. काय पाहायला मिळतंय खराब असं क्षेत्ररक्षण. तिथे फेकू सुद्धा खराब. काय पाहायला मिळतंय फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. दार्जिलिंग संघाचं काहीच ताळमेळ पाहायला मिळालं नाही. झेल सुटला त्यानंतर फेकू सुद्धा खराब पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात संकेत माली. चांगली अशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 45 धावा धावफलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली अशी गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. हिरामन गडगे आणि हितेश डोंगरेचे षटक काहीसे महत्त्वपूर्ण ठरले ते ताजिल संघासाठी. चांगली अशी गोलंदाजी 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. 45 धावा धावफलकावर. धावफलक मात्र स्थगित असताना काहीस बांधून ठेवण्यात येते ते समर्थ कृपा संघाची फलंदाजी. काहीस पुढील गोलंदाज ताजिल संघाकडून पद्माकर कराले. डावखुरी हाताचा गोलंदाज पाहायला मिळेल मैदानामध्ये. तसंच संकेत माली फलंदाज नवीन. जोरदार फटकेबाजी करावी लागेल मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांना. 2 षटकांमध्ये काहीसे चांगलीशी गोलंदाजी बांधून ठेवले ते फलंदाजांना. समर्थ कृपा काहीसे धावफलकावर. धावसंख्या स्थगित असताना 45 धावा. डावखुरी हाताचा गोलंदाज पद्माकर कराळे. ओहो काय चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा आपल्याला निर्णय कळवतीलच. त्याबरोबर ते चांगले क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणीही वाद घालू नका. सत्तेचाळीस धावा धावफलकावर. अजून 6वं षटक शेवटचं षटक असेल या सत्रातील. एक चेंडू हाताळलाय. फुटत चेंडू होता मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आकाश गडगेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 47 धावा धावफलकावर. पद्माकर करायला डावखुरी हाताचा गोलंदाज. पाहूयात पुढील चेंडू पद्माकरचा. हो निर्धाव चेंडू. चांगलासा चेंडू
संकेत माळेला काहीशी फटकेबाजी करावी लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 47 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. श्री समर्थ कृपा संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पद्माकर करायचा पुढील चेंडू. हो, काय पाहायला मिळते मैदानामध्ये. चांगलीशी गोलंदाजी पद्माकर करायच्या माध्यमातून. नवीन फलंदाज यंगस्टर खेळाडू धडाकेबाज फलंदाजीसाठी जाणला जातो असा फलंदाज प्रणय गीते. पाहूयात प्रणयसाठी पुढील चेंडू. चांगला असा फटका प्रणयच्या माध्यमातून. तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा चांगलं. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंवर जर रवी गडगे यांना अजून सुद्धा संधी असेल, षटकार खेळत असतील, तर देवा पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलीशी गोलंदाजी पद्माकरच्या माध्यमातून सुद्धा काहीसं धावफलक स्थगित बांधून ठेवलंय. 48 धावा मात्र स्कोअर बोर्डवर. शेवटचा चेंडू असेल 17 रवी गडगे स्ट्राईक. फुलटॉस चेंडू. तिथे 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे फेकी हिरामन गडगेची चांगली. 2 धावा पडून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने 50 धावा. चांगलासा स्कोअर समर्थ कृपा संघाकडून. परंतु हितेशची गोलंदाजी कशी चांगली पाहायला मिळाली, नाहीतर अजून धावा आपल्याला पाहायला मिळाली असत्या मैदानामध्ये. त्यामध्ये पहिल्या 17मध्ये 6 षटकांमध्ये 50 धावा धावफलकावर पटकावलं. त्या श्री समर्थ कृपा संघाने ताजलन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची. आजच्या दिवसातील दुसरा सामना आंबेली प्रीमियर लीग. 2 दिवसामध्ये चांगलेसे सामने पाहायला मिळतील. उद्या आपल्याला एनकेटी बॉईज साई एकविरा, त्याचबरोबर दत्ता 11 आणि त्याचबरोबर संघ देवा 11 हे सुद्धा पाहायला मिळतील.
2 दिवसांमध्ये चांगले असे खेळ पाहायला मिळतील. सर्व गावकरी एकत्र येऊन APL आंबेली प्रीमियर लीग आपल्याला 2 दिवसामध्ये पाहायला मिळते. चला ताजिल संघ आपले सलामीची जोडी मैदानात दाखल करायची. 51 धावांचं टार्गेट असेल 6 षटकांमध्ये. 36 बॉल, 36 चेंडू आणि 51 धावा विजयासाठी ताजिल संघाला. एकावन्न धावा विजयासाठी ताजिल संघाला. 36 चेंडू असतील 51 धावांचं लक्ष्य. मात्र श्री समर्थ कृपा संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 50 धावा पटकावल्या. आता मात्र विजयासाठी ताजिल संघाला 51 धावांचं लक्ष असतं समोर. ताजिल संघाची सलामीची जोडी पद्माकर कराले आणि त्याचबरोबर संघाचे ओनर आणि कॅप्टन तानाजी गडगे मैदानामध्ये दाखल होतील. चांगली अशी सलामीची जोडी ताजिल संघाला पाहायला मिळते. ताजिल संघाकडून तानाजी गडगे आणि पद्माकर कराले चांगली अशी सलामीची जोडी. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर अर्जुन हुमणे पाहायला मिळेल. चांगलीची फलंदाजी अर्जुन हुमणेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र तशीच गोलंदाजी सुद्धा करावी लागेल मैदानामध्ये जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. 36 चेंडू 51 धावांची गरज ताजिल संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये पाहू शकता आंबोली प्रीमियर लीग आजच्या दिवसातील दुसरा सामना. ना नावासाठी ना पैशासाठी 2 दिवसातला आपल्या गावासाठी आंबेली प्रीमियर लीग 2026चा थरार मैदानामध्ये रंगत असताना आजच्या दिवसातील दुसरा सामना श्री समर्थ कृपा त्यांना फाईट करू संघ ताज 11. चला सामन्याला होते सुरुवात. अर्जुन हुमणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. तसेच ऑन स्ट्राईक तानाजी गडगे पाहायला मिळेल फलंदाज. अर्जुनचा पुढील चेंडू पहिला चेंडू दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक तानाजी गडगे. काय पाहायला मिळते पहिला चेंडू व्हाईट बॉल अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाचा अकाउंट ओपन होत असताना 1 धावा धापल काबर. पहिला चेंडू मात्र बाहेर हाताळलाय. 1 धाव व्हाईटच्या स्वरूपात मिळते होती संघ ताजिल 11ला. या सामन्यानंतर मात्र सामने होतील तर पहिले लुझरचे सामने होतील. याची दक्षता घ्यायची सर्व संघांनी. हो काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू तिथे चांगलासा फटका तानाजी गडगेच्या बॅटमधून. सामन्याला होते सुरुवात. 4 धावा चौकार. अजून एक चेंडू जाईल. दन 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 करून 4 धावा चौकार.
चौकार आले ते या षटकामध्ये. 3 चेंडू आणि त्यामध्ये 9 धावा धावफलकावर. चांगल्याची सुरुवात ताजी इलेव्हन संघाकडून स्वतः कर्णधार तानाजी गडगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो हो, रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु सफल होऊन खेळायला मिळत नाही. तानाजीला काहीसे बीट करत असताना गोलंदाज अर्जुन योग्य त्या लेंथवर चेंडू. 9 धावा धावफलकावर. 4 चेंडू 9 धावा. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल समर्थ कृपा संघाला. अर्जुनचा पुढील चेंडू तानाजीसाठी. फुलटॉस चेंडू. चांगलीशी प्लेसमेंट तिथे. काहीस स्पीड पाहायला मिळते प्रणय गीतेच्या माध्यमातून. अनफिट खेळाडू प्रणय गीते आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 10वर 1 धावेच्या मदतीने चांगले स्कोर. चांगली अशी खेळी दोन्ही सलामीची जोडी करत असताना पाहायला मिळते. 5 चेंडू त्यामध्ये 10 धावा. पद्माकर कार्यालय ऑन स्ट्राईक. अर्जुनचा चेंडू. ओहो, काहीसा बाहेरच्या दिशेने चेंडू. पंचांचा इशारा येते वाईट बॉल. याचबरोबर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर. काहीसे जयराम गडगे त्याचबरोबर हितेश डोंगरे बाहेरून काहीसे अग्रेसिव्ह मोडमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ओहो, तिथे पाहायला मिळतंय एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. परंतु तिथे चांगलंस क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या मागे पाहायला मिळतंय. 12 धावा धावफलकावर. अजून सुद्धा 1 चेंडू असेल या षटकातील. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. तानाजी गडगेची विकेट ही मोठी विकेट असेल समर्थ कृपा संघासाठी. ओहो, काय पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12वर. 12 धावा धावफलकावर. स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. अजून भरपूर सामने आहेत. स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. चांगली अशी दोन्ही दिग्गज पंच आजच्या सामन्यांमध्ये. त्यामुळे कोणी पंचांवर आक्षेप घ्यायचा नाहीच. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद सर्व संघांनी घ्यायचे. पाहुयात कमेंट्रीसाठी पुढील विराज भांडे. श्री समर्थ कृपा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना ताजिलो संघापुढं भव्य दिव्य 51 या धावसंख्येचं टार्गेट ठेवलेलं आहे. बघूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. ताजिलो हा संघ 51 हा धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी होतोय का ते पाहावयास मजा येईल. कैलास भांडे माइंडस्ट्रोकचा बादशाह कैलास भांडे बॉलिंगची धुरा सांभाळत असताना स्ट्रेटला टोलवलेला चेंडू पद्माकर करायच्या बॅटमधून हा येतोय. शानदार चौकार. खूप फटका पद्माकर कराले यांच्या बॅटमधून. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चौकार. या 4 रन किती फायदा करतायत. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. हा जो त्या हवेत आणि कायसा रवी यांना न समजला चेंडू. चेंडू डोक्यावरून होते फरार. हा येथील चौकार. नशिबाचा चौकार.
पुन्हा एकदा लेग साईडला टोलेल चेंडू पद्माकर कराले यांच्या बॅटमधून खूपच सुंदर असा फटका. हा येतोय एक धाव. या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे ती ताजिल या संघाला जिंकण्यासाठी. येणारे 28 चेंडू सांगू जातील हा सामना कोणत्या दिशेने झुकतोय तो. पुन्हा एकदा लेग साईडला टोलेल चेंडू ताज यांच्या बॅटमधून. खूपच सुंदर अशी फिल्डिंग रवी यांच्या माध्यमातून. चुका सुधारतोय रवी आपल्या फिल्डिंगच्या जोरावर. खूपच सुंदर असा बॉल हाताळत असताना कैलास भांडे. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हवेत टोलेल चेंडू 4 चौकार. कॉमेंट्री कक्षाच्या समोर हा येतोय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चौकार. पवन टू ताज. काय घडते माझ्याच्या आतमध्ये. 10-15 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा लोकसटला टोलेल चेंडू. चेंडू होतोय गॅपमधून फरार. हे येतील 4. या 4 अंकीच्या धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 30. महायुद्ध रंगतय. पुन्हा एकदा लेग साईडला टोलेल चेंडू. चेंडू जाते हवेत आणि झेल ड्रॉप त्रिंबक करालेचा. खूपच गचला असं क्षेत्ररक्षण. ही चूक किती महागात पडते ती. श्री समर्थ कृपा 11 या संघाला ते पाहाव्यास मिळेल आपल्याला. येणारे काही चेंडू सांगून जातील की तानाजी गडगे जे तुम्ही झेल सोडलाय ते किती महाग ठरू शकते. ही कॅच नाही तर मॅच सोडले असंच काहीसं छायाचित्र उमटत आहे ते मैदानाच्या आतमध्ये. खूपच मोठी चुकी त्रिंबक करायच्या माध्यमातून. ऑफसाईडला टोल चेंडू. खूपच सुंदर असा फटका पद्माकर कराल यांच्या बॅटमधून. खूपच गचालाचं क्षेत्ररक्षण प्रणय गीते टिट्या यांच्या माध्यमातून. फुल टॉच चेंडू. चेंडू होतोय मिस. हा येतोय डॉट बॉल. 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम अ पवन अँड पुअर फिल्डिंग बाय त्रिंबक कराले अँड प्रणय गीते.
वन्स अगेन लेग साइड बॉल. व्हेरी नाईस शॉट बाय पद्माकर कराले. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन completed. छत्तीस धावा धावफलकावर. खूपच बाहेर असा बॉल आणि खूपच गचाल असं क्षेत्ररक्षण. हा येतोय वाईटच्या माध्यमातून. 4 रन. तसं पाहायला गेलं तर 50 धावसंख्येसुद्धा काही कमी नाही. कारण पहिल्या मॅचमध्ये जय ब्लास्टर संघाने सुद्धा तेवढ्याच काहीशा धावा बनवल्या होत्या आणि ते यशस्वीरित्या डिफेंडसुद्धा केल्या होत्या. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा अटेम्प्ट होतोय अनसक्सेसफुल. आणि हा येतोय डॉट चेंडू. 3 ओव्हरची सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवर. अजूनही 18 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे ती ताजिलो संघाला. ओहो लेग साईडला बॉल टाकलेला फुलटोस चेंडूचा काहीसा समाचार नाही घेता आला तो पद्माकर कराले यांना. हा चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा एकदा सदाशिव गडगे टू पद्माकर कराले. खूपच सुंदर अशी बॉलिंग ॲक्शन आणि तसंच काहीसा सुंदर असा टोल चेंडू पद्माकर कराले यांच्या माध्यमातून ऑफसाईडला जातोय. तो प्रणय गीतेची खूपच शानदार अशी फिल्डिंग. तिसरा चेंडू लेग साईडला टोल चेंडू शॉर्ट पिच बॉल. खूपच गचाला असं क्षेत्ररक्षण त्रिंबक कराले यांच्या माध्यमातून. आपल्या बाजूला लागतील हे समजून घ्यावं लागेल क्षेत्ररक्षकांना. पुन्हा एकदा फुलटच चेंडू जाते हवेत. षटकार आणि ताजिलोन हा संघ विजय होतो या